काँग्रेस पक्ष किती नालायक, नीच आणि अविवेकी आहे बघा। या पक्षाला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायची सवय लागली। 21 जून जागतिक योगा दिन म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या दिवसाला महत्त्व दिलेलं आहे। 140 कोटी या देशातील जनतेनं योग दिनाच्या दिवशी व्यायाम केलेला आहे, योग दिन साजरा झालेला आहे। आपल्या राज्यात मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतः सहभाग योग दिनामध्ये झाले। त्या योग दिनामध्ये योगाचे काही धडे घेत असताना, योगा करत असताना, ज्यामध्ये आज काँग्रेस पक्षानं एक फोटो ट्विट केला आहे आणि तो फोटो म्हणजे कोणता आहे? योगासनं करत असलेला फोटो आहे आणि याप्रमाणे महाराष्ट्राची अवस्था झाली असं त्यांनी दर्शवलंय। खरं म्हणजे हा अपमान काँग्रेस पक्षानं कुणाचा केला आहे? प्राचीन वैद्यकीय संस्कृती जी योगाची आहे त्या योगासनाचा अपमान काँग्रेस पक्षानं केला। यांना लाज वाटली नाही। एकीकडे शारीरिक सदृढता राहावी, मानसिक प्रबलता राहावी आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, अशा उपक्रमामध्ये सहभागी होतात। देश सहभागी झाला, जनता सहभागी झाली, पण काँग्रेस पक्षाला लाज वाटली नाही। मी या कृतीचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या चुकीबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी करतो।